अंबा मातेच्या मंदिरामध्ये गजर केला, नामस्मरण केलं, चिंतन केलं, हात जोडून प्रार्थना करीत आहे. तेवढ्यामध्ये मागून भगवान कृष्ण परमात्म्यानं लपत छपतून मागच्या दारामधून त्या झरोक्यामधून आत गाभाऱ्यात प्रवेश केला आणि रुक्मिणीच्या जवळ येऊन रुक्मिणीला म्हणाला, रुक्मिणी याची प्रतीक्षा करत आहेस ना, मी तुझ्या पाठीमागे उभा आहे. माता रुक्मिणीला आणि माता रुक्मिणी आणि भगवान कृष्ण परमात्मा दोघांचे मिलन झालं. रुक्मिणी म्हणाली, देवा कृष्णा वेळ लावायचा नाही, आता म्हणे इथून आपण सरळ निघून जाऊ, कारण आज जर का मला उशीर झाला तर माझा भाऊ रुक्म्या आणि सैन्य घेऊन येईल, कारण त्यांनी मला शिशुपालाला देण्याचं कबूल केलेलं आहे आणि तो नवरदेव बनून शिशुपाल कौंडण्यपुरामध्ये येऊन गेलेला आहे. म्हणून वेळ लावायचं नाही, चला आपण निघून जाऊ. कृष्णाने पकडला आणि रुक्मिणीला घेऊन पळाला. देवानं रुक्मिणीचं हरण केलं. भगवंताने रुक्मिणीला रथामध्ये मानलं. बराच वेळ झाला, अजून रुक्मिणी आली नाही, म्हणून रुक्म्या अधिक काही सैन्य घेऊन तो अंबा मातेच्या मंदिराकडे आला. आतमध्ये प्रवेश केला. त्याला रुक्मिणी दिसेनाशी झाली. तिच्या सखीला, तिच्या दासीला विचारतो, अगं रुक्मिणी गेली कुठं? दासी म्हणाली, महाराज अहो ती गाभाऱ्यामध्ये देवीच्या पूजेला गेली तर आतापर्यंत आलीच नाही ना. आतमध्ये जाऊन पाहिलं तर कोणी दिसले नाही. रुक्म्या म्हणाला, त्या चोरानं माझ्या बहिणीला पळवून नेलं, त्याचा पाठलाग केला पाहिजे, म्हणून त्याने आपलं सैन्य अधिक शिशुपाल वगैरे सगळ्यांना आव्हान केलं आणि हे लागले त्याच्या पाठीमाग. मात्र पहिल्यांदाच बलरामानं आपली सेना तयार करून ठेवली होती. तिथं खूप मोठं युद्ध झालं. सगळी सेना पराजित झाली या रुक्म्याची. शेवटी